बापा वेळ तुझ्या हातान समर्पण दिता हांव. आत्म्यांत तूं आमकां शिकवण दिताय. आत्म्या मरिफात तुवें शिकोवचें जावन आसा. आमच्या काळजांत तुवें एक मागणी दवरल्याय तें एनॉयंटींग तेंच आमकां शिकयता. बाबा मागता ह्या वेळार आमी जॉइन जाल्या हऱ्यांच्या वयर तुज्या आत्म्याचो प्रभाव, आत्म्याचे स्पर्श, आत्म्याचे टच आसूं दी आनी हर एकल्याच्या काळजांत सोम्या तूं उलय म्हणून मागता. आमी जियोनचें रक्तमसान न्हय, ह्या संवसारांतल्या त्या जिवांतावन न्हय, सैमीक जिवांतावन न्हय, आमी जियोनचें सोम्याच्या नव्या जिवांत आसून बोर्न अगेन लायफ सोम्या तूं आमकां आमच्या क्रिस्त ती आमकां दिलाय. कोणा थंय क्रिस्त आसा ताचे थंय जीव आसा म्हणून तुजे भितर सांगचे प्रमाणे आमचे थंय तो जीव आसून तो आत्म्यान आसून बापा तातूंत तावन आमी जियोनचें कशें म्हणून आमी शिकोवन आसा. ह्या वेळार हांव मागता परत तेंच शिकोवन आमकां तूं समजू सारकें पोव कर. जॉइन जाल्यार एकल्यांचे वयर तुज्या आत्म्याचो अभिशेक देवान येवन दी म्हणून मागता म्हजे वयरी आनी सगळ्यांक सोम्या तूं शिकय आनी तें एप्लाय करून कुमा कर सोम्या आनी फळां आमच्या तावन येवन दीत आनी त्या जिवा वरवीं आमी जियोनच्याक आनी वाडच्याक तूं आमकां फाव कर म्हणून मागता तुज्या क्लेस्पुता जेजू क्रिस्ताच्या नांवान. आमेन. ओके, 2 कोरिंथियन्स आमी पळोवन आसले लास्ट टायम. सो इनड्वेलिंग लायफ ऑफ क्रायस्ट ऑर लिविंग बाय क्रायस्ट लायफ आनी तो दैवीक जीव ह्या एपिस्टलांत कशें पावल वसून दिता कोरिंथियनच्या सभेक. थिंगसर आमी पळयलें फर्स्ट चॅप्टरांत कोणा थंय क्रिस्तचो जीव आसा गी त्या जिवा वरवीं तो जियेत आसतना कश्टांत कशें तो पाशार जावन वेता आनी शिकता म्हणून आमी पळयलें. ओके, हाव द सफरींग आमकां कशें ट्रेन करता ताचो उद्देश कितें सफरींग आसो आनी सफरींगांत तावन आमी कशें क्रिस्तच्या जिवांत असले वरवीं जियेत म्हणून. ओके, दोज सफरिंग्स आर प्रिपेरींग अस मेनली क्रायस्ट लायकनेस म्हणून पळयता. सोम्याचें सारकें आमचें तें येवचें पसत आनी हेरांक बुजोवन दिवचें पसत. मेनली इट इज टू मिनिस्टर अदर्स. ओके, हेरांक मिनिस्ट्री दिवचें पसत आमी तातूंत पाशार जावन येता म्हणून आमी समजता. ओके, सो थंयसर मुखार वता आसतना चॅप्टर 3 आमी आयिल्ले हांव. ताच्या मागीर चॅप्टर 3 अपोस्तल पावल त्या नव्या सोल्ल्याचे शिकवण दिता. ओके, इज टीचिंग अबाउट द मिनिस्ट्री ऑफ द न्यू कॉव्हनंट. चॅप्टर 3 वर्स 5 and 6 आमी पळोवचें जाल्यार 2 कोरिंथियन्स 3:5 आमी वाचता. आमचेच तकी आमी कांय केलां म्हूण शिफारस जोडूंक आमी सोदचें न्हय. आमची सगळी सामर्थ्य देवातावनूच येता. वर्स 6 ताणेंच आमकां नव्या सोल्ल्याची म्हणयारी जावंक योग्यता दिल्या. हो सोल्लो म्हळ्यार बर्फनिशी घाल्ल्या नियमाचो न्हय पूण आत्म्याचो. बर्फनिशी घाल्ले नियम मोर नडटा पूण आत्मो जीव दिता. जिवीत दिता म्हणून बरयलां कोंकणींत, बट जीव दिता. ಆತ್ಮವು ಜೀವವನ್ನು ಕೊಡುತ್ತದೆ म्हणून. ಆತ್ಮನು ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆಗೆ ಸೇವಕರಾಗಿರುವ ಸಾಮರ್ಥ್ಯವನ್ನು ನಮಗೆ ಅನುಗ್ರಹಿಸಿದ್ದಾನೆ. ಈ ಒಡಂಬಡಿಕೆಯು ಲಿಖಿತ ರೂಪವಾಗಿದ್ದಾಗಿ ಇರದೆ ದೇವರಾತ್ಮ ಸಂಬಂಧವಾದದ್ದು ಆಗಿದೆ. ಲಿಖಿತ ರೂಪವಾದ ಒಡಂಬಡಿಕೆಯು ಮರಣವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ. ದೇವರಾತ್ಮ ಸಂಬಂಧವಾದದ್ದು ಜೀವವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡುತ್ತದೆ. ಓಕೆ, ಜೀವವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡ್ತದೆ. ಓಕೆ, नव्या सोल्ल्याचे हे नियम. ओके, आमी नव्या सोल्ल्याचे म्हणयारी तो बर्फनिशी घाल्ल्या नियम असो न्हय. बर्फनिशी म्हळ्यार कितें रायटींग. ओके, हँड रायटींग ऑफ द लॉ म्हणटा आमी. ओके, तो पोरणे नियम. ओके, ते पत्रार बरयल्ले ते नियम पोरण्या सोल्ल्याचे मैजेक दिले आनी इस्रायल लोकांक दिले. त्या प्रमाणे पत्रार बरयल्ल्या नियमाचे न्हय, त्या पळयांनी बरयल्लें त्या प्रमाणे न्हय. हें आत्म्याचें म्हणून तो सांगता. म्हणल्यार बर्फनिशी घाल्ल्या नियम असो न्हय पूण आत्म्याचो. बर्फनिशी घाल्ल्या नियम मोर नडटा पूण आत्मो जीव दिता. ओके, द डिफरन्स तो सांगता. आनी ह्या नियमाचो ह्या नव्या सोल्ल्याची आमी म्हणयारी जावन आसा, सेवक जावन आसा. ह्या सकट लोकांक कितें एप्लाय करता तो. आनी वी आर द मिनिस्टर्स ऑफ न्यू कॉव्हनंट. ओके, नव्या सोल्ल्याचे आमी म्हणयारी सेवक या लोक जावन आसा. सो दीस इज ए व्हेरी इम्पॉर्टंट ट्रान्जिशन, बदलावण. पोरण्या सोल्ल्याक आनी नव्या सोल्ल्याक तो हांगा कंपेर करता. ओके, सो आमी नव्या सोल्ल्यांत आसा. क्रिस्ताच्या रक्ता मरिपात ताणें तो स्थापीत केल्लो सोल्लो
निमाणे जेवणार ताणें तो दाखोवन दिलो कसो तो ताच्या रगत वरावन तो स्थापीत करता म्हणून आनी क्रिस्ताच्या मरणा मरिफात तो जालो आनी ताच्या पुनर्जिवंतपणा उपरांत तो कार्यरुपांत आयलो म्हणून हांवें पळयता. देर वॉज नो न्यू कव्हनंट बिफोर रिजरेक्शन. तो रिजरेक्शन जाल्या उपरांत. सो जेजू ह्या संवसारांत जियेल्ल्या वेळार ही वॉज इनफॅक्ट अंडर द ओल्ड लॉ, ओल्ड कव्हनंट, पोरण्या सल्ल्याच्या काळार तो आसलो. तें आमकां जाणा जावंक जाय. सो थोडे फावटी आमी कंपेर करतना आमकां कन्फ्युजन जावन आसा. So the actual ratification, application of the new covenant starts after the resurrection. Okay. So तशें जाल्ल्यान सो थोडे सांगच्यो नियम संस्थाकाल कितें आशिल्ल्यो आतां क्रिस्त थंय नव्यान जल्मल्ल्या थंय कशें देव ताच्या आत्म्या मरिफात काम करता म्हणून आमी समजूंक जाय. ओके. देखून नव्या सल्ल्याक आनी पोरण्या सल्ल्याक असलो व्यत्यास आनी अप्लाय करतना देवाचें उतर आमी समजूंकची चड आनी चड गरज आसा. सो हांगासर तो सांगता आमी नव्या सल्ल्याचे म्हणयारी. तशें म्हळ्यार आत्म जीव दिता. पोरनो सल्लो कितें आसलो कितें नियमशास्त्र तांकां मरण हाडटलें कित्याक तांकां जिवनची सकत नासली. ओके. तशें जावन त्या सल्ल्याकाल आसलें अंडर कर्स. तो सल्लो पाळण कोणी जैत येवन जावंक साध्य नासलें. देखून पावल सांगता कितले व्हडले बाग नव्या सल्ल्याचें क्रिस्ता मरिफात दिलां. असो हांव सेवक जालो म्हणून तो सांगता. द रिचेस ती ग्रेस गायक आटोपक जावं नासली ती प्रकट करूंक ती सांगूंक या शिकोवंक देवान म्हाका हें म्हणयारपण दिलें म्हणून तो सांगता. आनी तूं इस्रायल लोक तशेंच अन्य लोक सगळ्यांकी ताणें एक केलें म्हणून एफेसकारांच्या बुकांत तो सांगता. ही मिस्ट्री हो मिस्तेर हो घुट लिपोन आसलो ताणें उगडापो केलो आनी तो उगडापो करन ती सेवा म्हाका ताणें ओपून दिली म्हणून. ओके. सो अशें आसता आसतना आमी समजूंक जाय तो नवो सल्लो खंयसर बरयलो. जेरेमियाच्या बुकांत आसा, इजायाच्या बुकांत आसा आनी एजेकियल बुकांत आसा. आमी सुमारपणी पळयलां ती वचनां. ताका म्हणटा तो सस्नीक सल्लो म्हणून. इट्स एन एवरलास्टींग कव्हनंट वीच आय एम मेकिंग विथ द हाऊस ऑफ इस्रायल म्हणटा. अँड फ्रॉम देम ऑल द पीपल. ओके. इस्रायलाक दिल्लो. इस्रायलाक दिल्ल्या उपरांत थंय तावन तो सक्कड अन्य लोकांक तो एप्लाय करचो जावन आसा. एब्री चॅप्टर 8 आमी पळयता, एब्री चॅप्टर 10 पळयता, जेरेमिया 31 थंयसर आमी हें सक्कड पळयता. ओके. आतां नवो पोरनो सल्लो म्हणटा आसतना ताणें नियमशास्त्र दिल्लें मोइजे मुखांतर. सो हांगासर सांगता बर्पिनिशी न्हय म्हणून. ओके. बर्पिनिशी कितें दिलें लिखून लिखितವಾಗಿ ಏನು ಕೊಟ್ಟಿದ್ದು नियमशास्त्र दिल्लें. नियमशास्त्रांत 3 भाग आसले. खंयचे ते 3 भाग? एक्चुअली इफ यू सी देयर वर 3 पार्ट्स इन द लॉ. एक सिवील लॉ दिल्लो ताणें. सिवील लॉ म्हणटा आसतना तुमी कशें जिये जाय इस्रायल लोकांक. एक ರಾಷ್ಟ್ರ जावन ओके ಯಾವ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನೀವು ಜೀವಿಸಬೇಕು ಸಾಮಾಜಿಕ ನಿಯಮ दिल्ली मस्त. ओके. ताचे उपरांत ताणें कितें दिल्लें? सेम वे ही गेव देम दी सेकंड पार्ट ऑफ द लॉ. ही गेव देम दी मोरल लॉ म्हणटा आमी. मोरल लॉ म्हणटा आसतना नैतीक पयलीं नियम तुमी पाळीचे म्हणून. ही गेव देम द मोरल लॉ. 10 उपदेश आयले तातूंत आनी सक्कड उपदेश आयले. देवर सो मेनी लॉस. आनी तिसरी संगत ताणें दिली सेरेमोनियल लॉ म्हणटा आमी. ते रिवाजी आनी बलिदानां. ओके. जे पुरो सवळी जावन आसात क्रिस्ताच्या बलिदानाक. ह्यो 3 संगती आमी पळयत आसतना ह्यो तांकां पाळी जाय म्हणून देवान दिल्ल्यो. तें पाळण जियेतलो म्हणून तांणी पातयल्लें. पूण एक तांकां खंडीत कळत आसलें की तें पाळण कोणी सक्सेसफूल जायना म्हणून. ओके. ह्या नियमाचो दिल्लो उद्देश आमी समजता तो ताणी देवाच्या कृपेक वळख जाय ह्या देवाची मर्सी ताणी सोदी जाय काकुळत आनी मुखार येवच्या सोडवणेक ताणें मुखार पळोवंक जाय जेजूक. तेंच ताणें फटयलें. मोइजेक सांगलें वसलो एकलो मेस्साया येतलो म्हणून. ताचे उपरांत सर प्रवाद्यांक तें प्रकट केल्लें मेस्साया येवंक आसा म्हणून, सोडवणदार येवंक आसा म्हणून. पूण इस्रायल लोकांनी कितें केलें? ते सेरेमोनियल लॉंत नियमांत ते बांदून पडलें. तर तशें जावन मस्त जाणांक जेजूक स्विकार करूंक साध्य जालें ना. पूण कोण पातयेलें पळोवन आसलें मुखार तांकां ती सुटका मेळ्ळी. हन्ना पळोवन आसली जेजू जल्मतना. सिमियन पळोवन आसलो इस्रायलाक सोडोवन येता म्हणून तांकां सगळां मेळ्ळें. पूण फरिसेव लोक धर्मीक लोक ते तांच्या सेरेमोनियल नियमांत बुडोवन आसले. सो दे वर नॉट प्रिपेर्ड, दे वर नॉट ओपन. ओके. तशें जावन तांकां ती सुटका सोडवण तांकां मेळ्ळो ना म्हणून आमी पळयता. ओके. दे वर अंडर द ब्लायंडींग म्हणून पळयता कित्याक अन्य लोकांक ती सुवार्ता मेळचे पासून. सो पयलीं सांगता तांकां पळयता वर्स 6 नवो सल्लो आनी पोरनो सल्लो कंपेर करचे जाल्यार नवो सल्लो जीव दिता. ओके. पोरनो सल्ल्यांत मरण येता.
ओके मरण हाडचे नियम म्हणटा कित्याक मरण हाडचें म्हणून तें पाळल्यार तांकां जीव मेळटा वय पूण पाळूंक साधना तांकां पातके मनशाक ओके आनी हे नियमशास्त्र कितें दाखोवन दिता हे 3 चरित देवा विशयी दाखोवन दिता वॉट इज द पर्पज ऑफ द लॉ म्हणून पळोवचें जाल्यार आमी 3 संगत्यो आहा तें देवान दिल्लो हो नियम देव कोण म्हणून दाखोवन दिता पवित्र देव ताचें स्टँडर्ड कितें म्हणून दाखोवन दिता आनी दुसरी संगत हें दाखोवन दिता मनशान कशें जिये जाय म्हणून तें मनशाक जिवंक जायना पूर्ण देव सोडून राव बसयता सो द नीड ऑफ मॅन मनशाची गरज या देव मनशांतून कितें अपेक्षीत आहे म्हणून दाखोवन दिता मॅन्स बिहेवियर आनी तिसरी सांगत मेन पर्पज इज मनशाक सोडून जर जाय म्हणून दाखोवन दिता थर्ड पर्पज ऑफ द लॉ इज टू डायरेक्ट हिम टुवर्ड्स द सेवियर ओके हे नियम पाळूंक तुज्यान जायना तुका सोडवण जर जाय म्हणून दाखोवन दिवचे पासत हे नियमशास्त्र आसा सो हांगासर पयली सांगत आमी पळयता जीव दिवचो आत्मा म्हणून ओके द लायफ comes through the spirit death comes because of law कित्याक तो नियम पाळूंक कोणाच्यांनी साधना तेंच आमी लास्ट टायम रोमन चॅप्टर 7 पळयलें हितून ನನಗೆ ಮರಣವನ್ನು ಉಂಟು ಮಾಡಿತು म्हणटा तो ओके आई कांट कीप इट देर इज ए डिजायर टू कीप इट बट आई कांट कित्याक तूं पत्कांत आसाय या तुजें सैंब पत्की जावन आसा आदामातान आयिल्लें तशें जावन हे नियम कितें देवान दिल्लें तुज्यान पाळूंक जायना सो कितें गरजे म्हणून आसल्यार तें करूंक जायना कित्याक मनशाच्या शक्तीन जायना सो दॅट्स वाय द लायफ हॅज टू बी गॉड्स लायफ देवाचो जीव एकल्याक मनशाक मेळोंक जाय त्या वेळा मात्र ताणें बचावेक साधता दॅट्स अ डिस्परेट कंडिशन ओके सो जीव दिवचो आत्मो आनी मरण हाडचें म्हणून बरयलें इवन वर्स 7 सांगता मरण हाडटा तें नियमशास्त्र पत्रांचेर कंतोवन बरयल्लें 2 Corinthians 3:7 आनी वर्स 9 आसा आमच्या गुन्यांवकार करचें तें नियम म्हणून तें विधान जर इतलें परजळीत असलें गुन्यांवकार करचें नियम ओके कंडेमनेशन हाडचें नियम मरण हाडचें नियम तें जावन आसा ओके ह्यो संगत्यो हांगासर आमी पळयता सो पयलें हें सांगत नवो सोल्लो म्हणटा आसतना जीव दिवचो आत्मा जावन आसा दुसरी संगत हें कितें बरयता नित्यवंतपण ओके नव्या सोल्ल्यान मात्र नित्यवंतपण साद आसा तें वर्स 9 आसा आमच्या वयर गुन्यांव हाडटात म्हणटा तें विधान जर इतलें परजळीत जाल्लें तर आमकां पवित्रपण दिता तें विधान कितलें चड परजळीत जायना ह्या नित्यवंतपण दिवचें नियम ओके सो ह्या नियमांत नव्या सोल्ल्यांत नित्यवंतपण ओके पोरण्या सोल्ल्यांत मरण पोरण्या सोल्ल्यान कितें आसा तो परजळ मयजे वयर आसुल्लो पूण तो परजळ टेम्पररी म्हणून आमी पळयता तिसरी सांगत इट वॉज टेम्पररी ओके मयजेक तें नियम देवान दिल्लें जाल्यार ताका तें परमनंट न्हय आसलें इट वॉज ए टेम्पररी म्हणल्यार बरी आमी पळयता कित्याक तो परजळ उणें 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 जावन येतालो ओके तो परजळ परमनंट न्हय आसलो सो सिनाय पर्वतार देवान नियमशास्त्र दिता आसतना थंयसर भयंकर महिमा ताणें पळयली देवाची ओके गडगड जालो आनी सक्कट जालें आनी मयजे मात्र थंय आसलो मयजे जेजूक दाखोवन दिता एक प्रतिरूप जावन आनी सकयल्या नबडे मयजेच्या तोंडार प्रकाश आसलो म्हणून आमी पळयता थंयसर बरोवन आसा पूण तो प्रकाश परमनंट न्हय उणें उणें जावन येयलो सो वी सी इट इज अ टेम्पररी ग्लोरी इन द ओल्ड कॉव्हनंट पोरण्या सोल्ल्यांत ती टेम्पररी जावन आसली म्हणून पळयता पूण आत्म्याची महिमा परमनंट जावन आसा ओके सो न्यू कॉव्हनंट इज द परमनंट ग्लोरी इट ब्रिंग्स रायचियसनेस नित्यवंतपण आमकां हाडटा ओके तांणी तोंडार क्लोज केलें तेंचे बरयलें 7व्या वचनांत पावलो नासलो तरी तांचें मुखामळ तितलें परजळटलें इस्रायल लोकांक मयजेच्या मुखामळार दिसता ती दीस लावंक लेगून जालें ना कित्याक तो परजळ पालवोन वेचो आसलो तरी ताचें मुखामळ तितलें परजळटलें ओके मयजेचें मुखामळ परजळटलें आनी तें पालवोन येवचें हें आतां समयमा उणें जावन आसलें देखून सांगता तशें जाल्यार आमकां परगट जाल्यार आत्मीक शास्त्राची ह्या आत्मीक नियमाची महिमा कितली चड परजळ न्हय ह्या क्रिस्तांती येवची ती परजळ कितली की चड आमचे वयर गुन्यांव म्हणटा तें विधान जर इतलें परजळीत जालें तर आमकां पवित्रपण दिता या नित्यवंतपण दिता तें विधान कितलें चड परजळीक जायना आतां आमी हांगा पळयत आसतना वी थिंक अबाउट द फिजिकल ग्लोरी ओके मयजेच्या तोंडार कितें आसली ती फिजिकल ग्लोरी दॅट इज द प्रॉब्लेम ओके आमकां आतां दिसची ग्लोरी इट इज द स्पिरिच्युअल बायल्यान
दिसची न्हय. ते दीस तांकां बैल्यान दिसली मयजेचें. त्या सिनाय पर्वतारी बैल्यान गडगडो आसलो. ओके, तांकां बेन दिसलें. मयजे तोंडार तितलो प्रकाश आसलो तांकां पळोवंक जालें ना, सुर्य बरी. आतां येवची ग्लोरी आत्मीक, स्पिरिच्युअल. असो परजळ भायर दिसोन जोगी दिसयत, the shining on our faces, but it will be never like the old covenant when it was, because it was temporary. आता परमनंट जावन आमचे स्पिरिच्युअल, इट इज इन अवर स्पिरीट मॅन. आमच्या आत्मीक मनशां ती आसा, बोर्न अगेन जाल्या आत्म्यान ताणें ती महिमा दिला. 2 Corinthians 4:6 सांगता तुमच्या काळजांत ती दिल्या म्हणून. ओके, सो ती महिमा कितल्या की चड महिमे मोहनपणान देवाचे उतर सांगता. 2 Corinthians 4:6 अनकरतान उजवाड जावं. 2 Corinthians 4:6 वाचता म्हणल्यार देवान जेजू क्रिस्ताच्या मुखा मळार परस जळटा त्या देवाचे महिमेची वळख आमकां मेळच्याक आपलो उजवाड आमच्या काळजांनी फांकासो केला. आमच्या काळजांनी फांकासो केला. जेजूच्या तोंडार आसा तो प्रकाश आमकां नव्यान जल्मल्ल्या थंय तो प्रकाश आमकां आत्म्यान दिला म्हणून. सो सेम परजळ या ताच्या वर्त परजळ म्हणटा देवाचें उतर. हाऊ डू यू एक्सपिरियन्स इट? बाय रेवलेशन. पळयत आत्म्यान तें उगडापण दिव न्हू. ओके, तें आमकां रिवील करता आसतना क्रिस्तांत जल्मल्ल्यांक आमकां नव्यान जल्मल्ल्यांक तो परजळ ताणें आत्मीक इन द स्पिरीट मॅन तो आमकां दिला. आमच्या काळजान तो प्रकाश दिला. सो दॅट्स वाय इट इज द पर्मनंट ग्लोरी. पण सो तात्कालीक तो उणें उणें जावन येतलो, पालवून येतलो म्हणून बरयला. सी द कंपॅरिजन. ओके, तो हांगा कंपेर करता. ओके, जीव दिता, नित्यवनपण दिता, पवित्र करता आनी तो परमनंट जावन आसा. तांचो मयजेचे कलर आशिल्लो तो टेम्पररी जावन आशिल्लो. आनी मुखार कितें सांगता तो 34 सांगता. तेंच आमी 12वें वचन पळोवचें जाल्यार आमकां असलो बरवसो आसा देखून आमी धैर्यान उलयता. सो न्यू कॉव्हनंट ब्रिंग्स होप, बरवसो, निरीक्षा आसा थंयसर. तशें जावन आमी धैर्यान उलयता. कसलो बरवसो? तो परमनंट ग्लोरी आमकां मेळ्ळ्या म्हणून. ओके, त्या परमनंट ग्लोरी ताणें दिल्ले वरवीं. अदीक चड परजळीक न्ही जाय की अदीक परजळ मुखार आदी परजळीत म्हणून दिसलें तें आतां परजळ नातलें बरें दिसता. वर्स 10 सांगता कितें परजळा बरी आसलें पर्नसल्ल्याचें तें एक परजळ या ग्लोरी. आतां क्रिस्त ती आयल्या परजळाक पळोवचें जाल्यार तें कांयच न्हय, हांव उणें म्हणल्यार बरें दिसता. असलो बरवसो आमकां आसा देखून आमी धैर्यान उलयता. धैर्यान आमी प्रगट करता सुवार्ता. धैर्यान आमी देवाची संदेश आमी दिता म्हणून तो सांगता. सो वॉट इज इट सेईंग? द ग्लोरी ऑफ द न्यू कॉव्हनंट, द ब्लेसिंग ऑफ द न्यू कॉव्हनंट, the power of the new covenant, everlasting covenant. ओके, ते क्रिस्त ती आमकां मेळिल्ल्या ह्या नव्या सोल्ल्याचो न्यू कॉव्हनंटाचो ग्रेटनेस. ओके, द पावर, द ग्लोरी, तो परजळ आमच्या भितर तो उजवाड ताणें घाल्लो, तो फांकासो केल्लो कितल्या की चड जावन आसा आनी थंयसर निरीक्षा आसा. एवरीथींग दॅट गॉड हॅज प्रॉमिस्ड इज लायफ एवरलास्टींग. ओके, तो एवरलास्टींग लायफ या तो बरो नमतोसो रितीचो तसो तो जीव. ओके, लायफ तो आमचे थंय ताणें वतलो म्हणून पळयता. ओके, दिस द न्यू कॉव्हनंट अँड इट इज एब्सोल्यूट फायनॅलिटी म्हणटा. इन अदर वर्ड्स इट इज परमनंट अँड देर इज अ परमनंट होप. ओके, ही निरीक्षा आमकां दिल्ले वरी आमी निराशी जायना. सो गॉड ऑफ होप म्हणटा आमी, निरीक्षेचो बाप. ओके, फेथ, होप अँड लव. सो त्या निरीक्षेंत आमी आसा. आनी 25 संगत कितें म्हळ्यार थंयसर तो सांगता परने सोल्ल्याचो तो प्रभाव काळून जातलो. वर्स 14 वर्स 13. ओके, आनी 14 मयजे बरी आमी करिना. 2 Corinthians 3:13 and 14. आपल्या मुखामळो वयलो परजळ पालवून असो तो इस्रायल लोकांनी पळोवन नजो म्हणून आपल्या मुखामळो एका तुवाल्यान तो दमतलो. इट वॉज वेल्ड. आनी वर्स 14 पूण ताचे मतीर काळोखचे दांपण पडिल्लें अजून पर्यंत पर्नेसोल्ल्यांतली वसतना दांपण आसा. ओके, कितें म्हळ्यार त्या पर्नेसोल्ल्याच्या त्या एका परजळांत दांपण आसलें. इन अदर वर्ड्स इट वॉज वेल्ड म्हणटा. वेल्ड म्हळ्यार कवरींग. तांकां स्पश्ट कळनासलें.
हिडन म्हणून बरयलां तें हिडन हायडन मोसस वॉज हायडींग हिज फेस कित्याक पासत तो परजळ उणें जावन येतलो एक सांगत थंय बरयलां इन अदर वर्ड्स दे कूड नॉट फेस इट तो फिजिकली तांकां फेस करूंक जावना ओके सुर्याक आमकां पळोवंक जायना म्हळ्यार तेच प्रमाणे ब्लायंडींग जातलें तांकां जावंक पुरो सो द ओल्ड कॉवेनंट इज नॉट हॅविंग फूल क्लॅरिटी नासली तांकां ओके ते मस्क म्हणटा आमी इन अदर वर्ड्स ते काळोखांत आसलें ते दंपण ओके ते दंपण तांचे वयर आसलें हे नियमशास्त्र दिल्ले आसल्यार त्या नियमशास्त्रा वरवीं तांकां जिवंक साद जालें ना आनी तें दंपण काडूंक एकच वाट क्रिस्तताय ओके सो वी सी इट इज ए क्लोज्ड ग्लोरी ऑर वेल्ड ग्लोरी दंपण पडिल्लें ते एक महिमा जावन आसली पोरन्यासुल्ल्याची थंयसर दंपण कंटिन्युअसली तांकां क्लोज करनासलें कोण क्रिस्ताक थंय परतता तांकां मात्र तें दंपण काडूंक साद जाता तें आमी समजता आन्ना जेजू जल्मतना राखून आसली सिमियन राखून आसलो आनी प्रवादी राखून आसले ओके दे कूड सी तांकां पळोवंक साद जालें सोम्याक सो ओल्ड कॉवेनंट वॉज शेडेड वेल्ड मिस्टिरियस हिडन ती समजणी तांकां नासली पूण नवे सोल्ल्याक येता आसतना क्रिस्टल क्लियर जावन क्रिस्त तें आमकां तें उगडापें जालां देर इज अ क्लॅरिटी देर इज अ क्लियरन्स सो नो परनसलो उद्देश कितें क्रिस्त तें हाडूंक द पर्पज ऑफ द लॉ इज टू ब्रिंग ए पर्सन टू क्रायस्ट तो खंय समज जाता सो नंबर 6 इज इट इज ओपन इन क्रायस्ट क्रिस्त थंय येता आसतना मात्र तें दंपण काडूंक साद जाता म्हणून तें आमी समजता सो द न्यू कॉवेनंट इज क्रायस्ट सेंटर्ड ओके क्रिस्त तें केंद्रीकृत जावन आसलें नवो सुल्लो जावन आसा सो थंयसर तें ओपन जाता अंधकारांत आसलेल्या लोकांक ओके ह्या संवसाराच्या अधिपतीन तांचे दोळे कुडे केल्यात 2 Corinthians 4:4 बट खंय क्रिस्त थंय येता आसतना 4:6 अंधकारांत उजवाड जावन म्हणल्यार देवान ओके तो क्रिस्त मरिफत तो अंधकार काडून तें दंपण काडून तांकां क्रिस्तचें परगटण ताणें दिवचें जावन आसा दे कम अँड एक्सपिरियन्स क्रायस्ट द साल्वेशन आनी फायनली नंबर 7 तें कितें सांगता 17th वर्सांत ते पवित्रात्म्याचें काम म्हणून ओके इट इज द एनर्जी ऑफ द होली स्पिरीट पवित्रात्मा तें उगडापण करता द लॉर्ड इज अ स्पिरीट अँड वेर द स्पिरीट ऑफ द लॉर्ड इज देर इज लिबर्टी आत्मो सोमी जावन आसा तो सोम्याचो आत्मो खंय आसा गे थंयसर स्वतंत्रता आसा म्हणून एका मनशाक सुडवण पवित्रात्मा दिवचें जावन आसा तें काळीज ओपन कर थंयसर तो नवेसरचो प्रकाश तो दिवन ताका थंयसर ओपन करचो जावन आसा सो वेन वी स्टडी दीस थिंग्स अँड अंडरस्टँड कितें आमी समजता पोरनो सरलो आनी नवो सरलो आज आमी नव्या सरल्याचे म्हणयारी जावन आसता आसतना लोक जावन आसता आसतना पोरण्या सरलोचो उद्देश कितें गे म्हणून आमी समाज समजूंक जाय देखून गलातियरांच्या बुकांत अपोस्तल पौल क्लियरली सांगता चॅप्टर 3 वर्स 19 आमी वाचचें जाल्यार गलातियन 3:19 नियमशास्त्राचो उद्देश कितें अपराध दाखोवन दिवचे खातीर म्हूण तें घडिल्लें जे संततीक बसवणी दिल्ली ती संतती येता पर्यंत म्हळ्यार तात्कालीक जावन एक मध्यस्थ मरिपात देवदूतांनी तें दिल्लें तो मध्यस्थ मोइजे ताचे मरिपात देवदूतांनी ओके सो दिल्लें ती बसवणी कितें तात्कालीक जावन कित्याक उद्देश कितें अपराध दाखोवन दिवचे खातीर म्हणून तें घडिल्लें एकलोच आसले कडेन मध्यस्थ आसना आनी देव एकलोच ओके सो क्रिस्त मरिफत मात्र तो नवो सरलो उगडापण जावन तांकां मध्यस्थ जाय तो सोमी म्हणून दाखोवन दिवचे खातीर आनी पोरनो सरलो नियमां दिल्लीं पुरा क्रिस्ताची गरज म्हणून तांकां समजूंचे खातीर आतां एक सवाल थोड्यांनी विचारलें आसा दावीद राय कितें म्हणटा हांव तुज्या नियमांत संतोसता म्हणटा करेक्ट Psalm 119 आय डिलायट इन युअर लॉ हांगासर पावल सांगता हें मरण हाडचें म्हणून हांव तुज्या नियमांत संतोश पावता म्हणटा Psalm 119 फुल्ल नियमा विशीं बरयल्यात ओके आय डिलायट इन युअर लॉ तशेंच जोशुआच्या बुकान बरयलां ओ नियमशास्त्राचो बूक दीस बूक ऑफ लॉ तांकां दिले लॉच तेंच नियम आसले 5 बूक should not depart from your heart, from your mouth, day and night to meditate. त्यांचे नियम मरण हाडचे कशें जाता आनी तांकां कशें तें हांव डिलायट करता म्हणटा आसतना वॉट इज द मीनिंग फास्टर फास्ट जाता फास्टर सांगले वर्ड ते गलत करून बरयले मरण हाडून कितले सांगले तुम्ही 3:19
उरत म्हणतो. थँक्यू. ओके, वाशें परतून नियमचो सुचो उद्देश कितें? गलतकर 3:19 नियमचो सुचो उद्देश कितें? अपराध दाखोवन दिवचे खातीर म्हूण तें घडिल्लें. जे संततीक बसवणी दिल्ली ती संतती येता पर्यंत म्हळ्यार तात्कालीक जावन एक मध्यस्थ मरिपात देवदूतांनी तें दिल्लें. नियमशास्त्र दिल्लें तात्कालीक म्हणून हांगा सांगतात. ओके, एका मध्यस्थ मुखार मरिपात दिल्लें, तर दॅट इज थ्रू मैजे मुखांतर दिल्लें. ओके, तो मिडिएटर जावन आसलो मध्यस्थ मैजे. नाव ए मिडिएटर डज नॉट मिडिएट फॉर वन ओनली बट गॉड इज वन. ओके, तो मैजे मुखांतर ते इस्रायल प्रजेक ताणें तें मिडिएशन दिल्लें. उद्देश कितें म्हणून हांगासर बरयलां. ओके, इट इज टेम्पररी पथक दाखोवन दिवचे खातीर. हांवें सांगलें नियमचो उद्देश 3 आसले. एक उद्देश कितें? देवाची पवित्रता. रोमन्स 7 सांगता पवित्र नियमशास्त्र पवित्र जावन आसा म्हणून. ओके, इट इज होली. देवाक दाखोवन दिता देवाचें स्टँडर्ड. नियमशास्त्र बदलना. नव्या सल्ल्यान येतना नियमशास्त्र तेंत देव तस पवित्र जावन आसा नियमशास्त्र 100%. आनी तशेंच मनशान कशें जिये जाय म्हणून थंयसर इस्रायल लोकांक सांगिल्लें ताणें नियमशास्त्रा मुखांतर अशें अशें तुमी करी जाय म्हणून. पूण ती करची सकत ताका नातली. देवाचें स्टँडर्ड तेंच देखून सोडून दवरची गरज. आनी जेजून तें नियमशास्त्र पाळलें. आनी आमकां पळयत म्हणजे बोळ दिवन नियमशास्त्रान कितें आसा तें मॉरल लॉ. ओके, 10 उपदेश ते पाळचे सकत दिले आत्म्यांत. आतां तें पाळून आमी जियेना, आत्म्या मरिफात जियेता. दॅट ऑल्सो वी शूड रिमेंबर. आमी आत्म्या मरिफात जियेता. रोमन्स 8:3 वर्षां. ओके, दॅट इज इम्पॉर्टंट वर्स. रोमन्स 8:3 मनशा सैमाचे अस्कत कार्या वरवीं नियमशास्त्रान करूंक असाध्य जाल्लें तें देवान केलें. रोमन्स 8:3 मनशा सैमाचे अस्कत कार्या वरवीं नियमशास्त्र करूंक असाध्य जाल्लें तें देवान केलें. पथका खातीर एक बलिदान जावच्याक पथकी सैमत आशिल्ल्या सैम दिवन धाडलेल्या आपल्याच पुता मरिफात मनशा सैमांत राज करतल्या पथकाचेर ताणें अपराधाचें प्रमाण मारलें. आनी वर्स 4 रक्तमासा प्रमाणे जियेनासतना आत्म्या प्रमाणे जियेतली आमी नियमशास्त्राच्या नितीक सरी जाल्ल्या सर्ताक पुर्ती काल जावचे खातीर ताणें अशें केलें. नियमशास्त्र पवित्र चॅप्टर 7 आसा. ओके, रोमन्स 7 आसा पवित्र. नियमशास्त्र देवाची नीत दाखोवन दिता. नियमशास्त्रान कंप्लीट मॉरल लॉ म्हणटा, मॉरल नैतीक. ओके, रायचियस लायफ. ओके, कित्याक तें दिलें 10 उपदेश आनी उरले उपदेश. 10 उपदेश कितें जावन आसात? 10 उपदेश समरी म्हणटा हांव, सारांश ऑफ ऑल द स्पिरिच्युअल मॉरल लॉ. सकड नैतीक मॉरल लॉ कितें आसा की ताचे सारांश 10 उपदेश. आनी कितें सारांश करचें जाल्यार एकच उपदेश, 2 उपदेश. देवाचो मोग कर आनी पेल्याचो मोग कर. एवरीथींग इज इन्क्लुडेड इन दॅट. तें आमी सगळें जाणा न्ही गे. पवित्र देवाचो एकल्याच देवाचो मोग कर सगळ्या काळजान, सगळ्या सक्त्यान, सगळ्या प्राणान. आनी तुजो केल्ले बरी पेल्याचो मोग कर. आतां कोणाक विचारल्यार 100% कोणें मोग केला तसो. कशें मोग करचें म्हणून आमी शिकयता. ओके, वी हॅड द स्टडी. सगळ्या काळजान म्हळ्यार कितें, सगळ्या मनान म्हळ्यार कितें, सगळ्या सक्त्यान म्हळ्यार कितें म्हणून. तें जेजू एकलो मात्र तें 100% फुलफील करूंक शकलो आमच्या पक्षान. आनी आज आमकां पळयतात मग दिवन ती सकत दिता. क्रिस्त ती आसून त्या जिवा मरिफात सगळ्या काळजान, सगळ्या सक्त्यान, सगळ्या मनान. दॅट इज फ्रॉम द बॉर्न अगेन स्पिरीट. पवित्र नव्यान जल्मले आत्म्यातावन आमी देवाचो मोग करूंक शकता. इफ यू डोंट हॅव दॅट स्पिरीट ऑफ गॉड, तो आत्मा नासल्यार आमकां जायना. आमी रक्तमासान करता म्हणटा, चिंतनांनी, शब्दांनी, करण्यांनी हर एकांती देवाचो मोग कर. तें लॉ किपींग आसा पळय, नियमशास्त्र पाळचें. तें फ्लॅशान जाता आनी वी फेल. तेंच रोमन चॅप्टर 7 आमी पळयल्लें. आय कांट डू इट अनलेस वी कम टू रोमन्स 8. रोमन्स 8 येतना हांगासर पळयता वर्स 3 and 4. कितें मनशा सैमांत करूंक जायनातलें गे तें देवान केलें आपल्या पुताक मनशा सैमाच्या त्या रितीन धाडना. ओके, अगेन मनशा सैमाचें म्हणटा आसतना जेजू खंयच्या सैमांत आयलो?
आदामांतल्यान जल्मो ना देव जेजू मनशाचे सैम म्हणटा आसतना नॉट इन द ब्लड लायन बट इन द लायकनेस म्हणून बरयला. तसल्या मनशा सैम तसल्या वी शूड अंडरस्टँड दॅट वर्ड इम्पॉर्टंट. तसल्या म्हळ्यार शब्द इम्पॉर्टंट. लायकनेस ऑफ द सिनफूल फ्लॅश. मनीस पत्कन पडल्या मागीर कसो आसलो सिमिलर टू दॅट म्हणल्यार बरी बट इज ताचें सैम पवित्र जावन आसलें. ही वॉज बॉर्न ऑफ द स्पिरीट ऑफ गॉड. पवित्र आत्म्यान जल्मलो. ओके दॅट इज ए मिस्ट्री ऑर मिरेकल. आटोवपाक जायना आमकां तें सत समजोवंक. क्रिएटर बिकमींग ए क्रिएशन म्हणल्यार बरी. अनलिमिटेड बिकमींग लिमिटेड. ओके एका मनशाक सैमाचो जावन तो आयलो. सैमाच्या तसल्या जावन ओके पडिल्ल्या मनशाच्या सैमाच्या रितीन इन द लायकनेस म्हणून शब्द यूज केला. अँड ही डिफिटेड सीन इन द फ्लॅश. ओके ते नियम ताणें 100% पाळलें थंयसर आनी पथकाक ताणें सुलवयलें. वर्स 3 आनी वर्स 4 रक्त मासा प्रमाणे जियेनासतना आमी आत्म्यान जियेतली आमी नियमशास्त्राच्या नितीक सरी जाल्ल्या सर्तांक पुर्ती काल जावचे खातीर. ह्या ते नियमशास्त्र कंप्लीट कितें देवाचें स्टँडर्ड आसा की एक्सपेक्टेड फ्रॉम मॅन ओके तें फुलफील जावचे खातीर ताणें अशें केलें म्हणून. सो वॉट यू अंडरस्टँड इज गॉड वेन यू लुक्स एट अस आमकां देव पळयत आसतना क्रिस्तान केल्ल्या कामां वरवीं पळयता. कुर्सा मारिफात देवाचें कितें एक डिमांड आसलें की नियमशास्त्राचें तें फुलफील जालें पळयता पवित्रपण. तो आमचो रेप्रेझेंटेटीव जावन ओके पयल्यान मुखार वचून ताणें कंप्लीट केलें तें. तशें जाल्ले वरवीं आमकां ताच्या एकवटान हाडलें आनी ताचें तें आमकां लिपोवन दवरलें. यू आर हिडन वीथ क्रायस्ट इन गॉड. क्रिस्त तें लिपोवन देवा तें. सो तशें जाल्ले वरवीं आत्म्यांत आमी जियेत आसतना हाऊ वी लिव नाव ही गिव्स द पावर टू लिव. आमकां तो जीव आनी ती सकत आमकां दिता नव्यान जल्मल्ल्यांक तो जियोंक. सो एवरीथींग दॅट वी डू वी हॅव टू डू बाय द स्पिरीट ऑफ गॉड इन द लायफ ऑफ गॉड. देवान दिल्ल्या त्या जिवात हांवन आसोन आमी तें करूंक जाय. देखून जेजून सांगलें हांव बापात हांवन जियेता. म्हजेच की हांव कितेंच करिना. बाप कितें सांगता तेंच करता. ह्या बाप म्हजे ती आसून ती कामां करता म्हणालो तो. जेजू ह्या संवसारान जियेत आसतना बाप म्हजे ती आसून हांव ती कामां करता. सो देन ही सेड म्हाका खावनचो हरयकलो म्हजे तें जिवनचो हरयकलो म्हजे वरवीं तें करून दी म्हणून. सो मे द स्पिरीट डू इट इन थ्रू अस. जीजस डू इट थ्रू अस. जेजू आमचे मरिफात तें करून दी म्हणून. गलेशियन्स 2:20 सेम थिंग. हांव जियेना क्रिस्त म्हजे तें जियेता. तें अप्रोप्रिएशन करीत आमी एप्लिकेशन करीत जाताय आनी त्या प्रमाणे आमी जियोंक जाय. तेदोळे कितें जाता देवाची नीत फुलफील जाता आनी आमी त्या जिवा वरवीं जिवन देवाचें एक्सपेक्टेशन ओके कितें गॉड इज एक्सपेक्टींग फ्रॉम अस इट इज हॅपनिंग. ओके इट इज एनर्जायज्ड बाय द होली स्पिरीट. एनर्जायज्ड म्हळ्यार पवित्र आत्म्यान तें सकत दिवन तें करचें जावन आसा. ती एनर्जी आमच्या तें पवित्र आत्म्यान दिला. सो दॅट्स वाय एज वी अंडरस्टँड 2 Corinthians 3 नव्या सोल्ल्यांत आसून तो जीव नव्या सोल्ल्यांत पळयता आत्म्यांत आसलो तो जीव आमकां नित्यपण दिल्लो जीव जावन आसा. आनी तशेंच तो परमनंट नॉट टेम्पररी लायक ओल्ड टेस्टमेंट. अँड इट इज क्लॅरिटी आसा थंयसर आनी थंयसर दंपण काडलां आनी क्रिस्त थंय सेंटर जावन आसा आनी आत्म्या वरवीं तें जावन आसा. ह्यो सांगता हांगासर आमी ह्या 2 Corinthians 3 आमी पळयता. आनी इम्पॉर्टंट थिंग्स कितें ती पळयता म्हळ्यार वर्स 12 2 Corinthians 3:12 आमकां असलो बरो वस्तू देखून आमी धैर्यान उलयता. ओके आमकां एक धैर्य ओके दॅट इज बिकॉज ऑफ द लायफ आमचे तें आसलें त्या जिवा वरवीं धैर्यान आमी उलयता. मैजे बरी आमी करिना. आपल्या मुखामळा वयलो परजळ पालवून असो तो इस्रायल लोकांनी पळयनाय म्हणून आपल्या मुखामळार ताणें तुवालो दंपलोलो. पूण ताच्या मतीचेर काळोखाचें दंपण पडिल्लें अजून पर्यंत परमेश्वरांतली वाचपां वाचतना दंपण तशेंच आसा. पूण तें क्रिस्तन काण सोडलां म्हणून तांकां उगडापें जावंक ना. ह्या कोण क्रिस्त थंय परत जाता वर्स 16 सोम्या थंय फाटीं परतल्या वेळार तें दंपण पडोन वता. द टर्निंग टू द लॉर्ड वर्स 16 इज सेइंग वेन यू टर्न टू द लॉर्ड सोम्या थंय तुमी परत आसतना तें दंपण काडून वता. सो वी अंडरस्टँड नाव टर्निंग टू द लॉर्ड इज द
वेरी मिनिस्ट्री गॉड हॅज गिवन अस. आमकां देवान दिली सेवा कितें जाणांक मनशांक क्रिस्त थंय परतोवच्याक, क्रिस्त थंय गुंवच्याक, टर्निंग टू द लॉर्ड, दे वील बी चेंज. तांकां तें ट्रान्सफॉर्मेशन देव हाडटा म्हणून आमी पळयता. सो टर्निंग टू द लॉर्ड अँड देन वर्क ऑफ द होली स्पिरीट वर्स 17. सोमी म्हळ्यार आत्मो, आनी जंय सोम्याचो आत्मो आसा थंय स्वतंत्र आसा. इट इज द वर्क ऑफ द स्पिरीट. थंय सुटका तांकां मेळची जावन आसा. आनी मुखार तो सांगता वर्स 18 तें आमी मस्तपटी हें वचन आयकून आसांव आमी, आनी तें कितलें आयकल्यार तें मुग्ध ना. सो वर्स 18 इज द मोस्ट पॉवरफूल वर्स. आनी थ्रू आउट अवर लायफ टायम आमच्या जिवन पर्यंत हें वर्स 18 आमचें थंय काम करनच येतलें. उक्त्या मुखामळान सोम्याची महिमा प्रतिबिंबीत करता ते हरशे आमी सोम्याचे महिमेन चड आनी चड परजळता आनी ताच्या सारक्याचें जावन रुपांतर जावन आत्म जावन जाल्यार सोम्याचें हें काम. ओके, तें ट्रान्सलेशन आमकां मस्त कळीत आसता तें रॉंग केलां म्हणून तेंसर. ओके, वर्स 18 इज स्पीकिंग अबाउट द चेंज फॉर इन द 2 Corinthians 3:18. But we all with unveiled face, धांपण काडिल्ल्या तोंडान, beholding as in a mirror. ओके, आरशांत पळयल्या वरी आमचें तें धांपण काडन या तें मसुकू तेगेदा मुखादिंदा. behold the glory of the Lord. सोम्याची महिमा आमी पळयता आनी ती महिमा पळोवन त्याच महिमाचे सारके आमी जाता. आतां सवाल कितें, आमी ती महिमा कशी पळोवची? ऑर बिहोल्डिंग द लॉर्ड म्हळ्यार कितें? सोम्याची महिमा पळोवची म्हळ्यार कितें म्हणून? ट्रान्सफॉर्मड इन टू द सेम इमेज एज वी बिहोल्ड. तें पळोवनूच आसले वरी पळोवन तुमी त्याच महिमे सारकें जातात म्हणून तो सांगता. हाव टू सी, ती महिमा आमी पळोवची कशी? सोम्याक पळोवचें म्हळ्यार कितें? ओके, तें आमी समजूंक जाय. पवित्रत्वान आमकां उगडापण करून तें शिकोवंक जाय. सोम्याक पळोवच्या रितीक ताणें आमकां व्हरूंक जाय. क्रायस्ट सॅच्युरेटिंग इन आवर हार्ट्स. आमच्या काळजांत पवित्रत्वान क्रिस्त तें त्या एका सॅच्युरेशनाक बरोवन आशा जिविताक ताणें आमकां चलोवंक जाय. आमी सोम्याक खंय पळयता मेनली? ताकाच पळयता म्हणटा आसतना ध्यान करता, ताचें नांव उलो मारता. फेलोशीप म्हणलें आमी 1 Corinthians 1:9 सांगता आमकां सोम्याच्या त्या एका एकवटाक देवान आपयलां म्हणून. सो की गॉड हॅज कॉल्ड अस इन टू फेलोशीप विथ द सन. की ताचें नांव उलो मारता आसतना आमी सोम्याक एकवटता या पळयता. ओके, सो तशें जावन पळोवन आसतना ध्यान करता सोम्याची महिमा, ताचो मोग, ताणें केल्लें सर्व. सो वेन यू कीप ऑन मेडिटेटींग देर कम्स द ट्रान्सफॉर्मेशन. ताका बिहोल्ड करता म्हणून आत्मन दृश्टी सुदरिंदले कंटिन्युअस आगे आनी ताच्या उतरांत चडाव वचून इट्स मेनली बिहोल्डिंग इन द वर्ड ऑफ गॉड. ओके, देवाच्या उतरांत आमी सोम्याची महिमा पळयता. चड चड ध्यान करता आसतना जेजूचें काम आनी जेजूचें उतर उदंडमापन. ओके, चड ध्यान करता आसतना देर कम्स दी ट्रान्सफॉर्मेशन, देर कम्स दी चेंज. तो बदलावण हाडूंक देवाचें उतर आत्म्या फातें करून वता. आतां उदाहरण सांगचें जाल्यार जेजू कशें भेटलो समार्याच्या स्त्रियेक, थंयसर कितें ताणें पळयलें? देवाची महिमा पळयली तिणें. ओके, वेन जीजस मेट द समारितन वुमन, तें कॉन्वर्सेशन करता आसतना समार्याच्या स्त्रिये कडेन जेजू उलयता आसतना कितें पळयलें तिणें? देवाची महिमा पळयली. इट वॉज द ग्लोरी. ओके, जीजस वॉज स्पीकिंग. देखून जुवांव सांगता जॉन 1:14 आमी ताची महिमा पळयली, एकल्याच पुताची महिमा म्हणून. ओके, द ऑल दॅट ग्लोरी बिहोल्डिंग. ओके, जेजू सांगता आसतना ती महिमा आमकां परगट जाता. दोग जाण मोगाचे आसल्यार कितें जाता? एग्जाम्पल सांगचें हांवें. जस्ट काजर जावंक आसतात म्हणून चिंग्या तरणाटी दोगां ती उलयनात, पळोवनूच आसतात बिकॉज दे आर सो मच इन लव. ओके, देर मे नॉट बी वर्ड्स. समटायम्स वी स्पेंड टायम, आमी तशें सोम्या सांगता टायम करशीत आसतना. ओके, वील बी बिहोल्डिंग द लॉर्ड. आमी सोम्याक दृश्टीसून पळोवन आसता. सोम्याची संगता त्या फेलोशिपांत आसतना. सो एनकावंटरींग द लॉर्ड म्हणून येता, या बिहोल्डिंग द लॉर्ड कंटिन्युअसली. ओके, तशें आमी पळयता. दावीद सांगता Psalm 27 ओके, कीर्तन 27 दावीद सांगता तुज्या घरा
आय वॉन्ट टू बिहोल्ड द लॉर्ड इन द हाऊस, इन युअर टेम्पल. तुज्या घरांत तुका पळोवंक तूं म्हजी आशा. ओके, आतां टेम्पल कोण जावन आसा? आमी टेम्पल. वी आर द टेम्पल. सो इदीन अस आमच्या भितर पळयतात आसा न्हू, आमकां सगळ्याक पळोवन साद करता तितले मात्र न्ही, सांगाता मेळटा आसतना. ओके, दॅट्स द प्लेस वेर वी बिहोल्ड द लॉर्ड. देखून सभा म्हणटा आमी. सभेंत सांगाता मेळटा आसतना थंयसर सोम्याक आमी पळयता एकामेका थंय, कित्याक आमी हर एकले थंय पळयतात आसा, सोम्या आसा. सो वी बिहोल्ड द लॉर्ड इन द टेम्पल. आराधन करता आसतना आमी ताका पळयता. ओके, आराधनांत हर एकल्यान आमी काळजांतावन स्पिरीट आनी आत्म्यांत, ओके, आत्म्यांत आनी सतांत सोम्या मारिफात आराधना करता आसतना थंयसर आमी सोम्याक पळयता. वी बिहोल्डिंग द ग्लोरी ऑफ द लॉर्ड. आनी आमकां थंयसर ट्रान्सफॉर्मेशन जाता. कितलें आमी पळोवन आसता तितलें आमकां चेंजीस जाता. आनी देवाचे संदेश येता आसतना, ओके, क्रिस्ताक उगडापण करूंक जाय. हर एक संदेशांत क्रिस्ताक आमी पळोवंक जाय. कितले आमी सोम्याक देवाच्या उतरांत पळयता संदेशांत. ओके, सो वी आर ट्रान्सफॉर्म्ड बिकॉज वी आर बिहोल्डिंग द ग्लोरी ऑफ द लॉर्ड. सोम्याची महिमा आमी थंयसर पळयता. वर्शीप करतना, देवाचें उतर ध्यान करता आसतना, पर्सनल बायबल ध्यान करता आसतना, ओके, सो थंयसर देवाची महिमा पळयता. ओके, आनी आमच्या भितरच म्हळ्यार आमी हे अर्थन वेजल संत आसा. ಓಕೆ, ಮಣ್ಣಿನ ಘಟಕದಲ್ಲಿ ಈ ನಿಕ್ಷೇಪವೂ ಇದೆ. 2 Corinthians 4:7. ओके, वो हे दायज मातयेच्या आयदनांत आसा, सोम्याची महिमा. ओके, 2 Corinthians 4:7. असली उतरां वर्ती पदवी आमच्या थंय न्हय. बघा, देवातावन येता म्हण दाखोवचे खातीर हें दिरवें आमी मातयेच्या आयदनांनी वोवयता. खंयचें दिरवें? वर्स 6 जालें. 2 Corinthians 4:6 आसलें तें दिरवें. 2 Corinthians 4:6. क्रिस्ताच्या मुखामळार पद जालता ते देवाचे महिमेची वळख आमकां मेळच्याक. आपलो उजवाड आमच्या काळजांनी फांकसो केला. सी दॅट इज द युनियन. आमी क्रिस्त थंय वेळ करशीत आसतना आमी ताकाच पळयता. पळोवन आसल्यार महिमेतून महिमेक वेता त्या एकवटांत. ओके, दॅट्स हाव वी बिहोल्ड द ग्लोरी ऑफ गॉड. सो सोम्याची महिमा आमी पळोवन वेत आसल्या. सो दॅट्स हाव द लायफ ऑफ गॉड आमच्या थंय काम करता. ते मुखार तो सांगता 2 Corinthians chapter 4 मुखार पळयतना वर्स 8 आमी पळयता आसतना पावलाची एक अनुभव तो सांगता. सी पावलाक मस्त कश्ट आयिल्ले, बट तो सोम्याच्या जिवा वरवीं जियेतलो. सो देखून कितें सांगता वर्स 8 2 Corinthians 4:8 वर्षां. 2 Corinthians 4:8. हर एक तरांनी आमी कश्टता तरी आमी कंगाल जायना. वाट कळनासतना अंतकरांत सांपडटा तरी निराशेन बुडना. की पावल्या टेरिफीक टायम, निराशे जायना. ओके, दगदणी बघता तरी एक सुरे सांडून घालूंक तसले जावंक ना. दगदणी जाता पूण एक सुरे ना. कोण आसा? सोमी आसा. जायते पटी आमी दडणीक शेवटता तरी मरना. वॉट इज इज सेईंग? दॅट इज द लायफ ऑफ गॉड इन हिम. ताचे थंय आसलो देवाचो जीव. दगदणी बघता वचनाय तरी एक सुरे सांडून घालूना. तसले जावंक ना. जायते पटी दडणीक शेवटता तरी मरना. वचत्यान जेजूचो जीव, ओके, ट्रान्सलेट समजायचे, जेजूचो जीव आमचे विनाशी कुडींत प्रत्यक्ष जावच्याक आमच्या जिणयांच्या हर एक दिसा जेजू पासत मरणाच्या रिक्षांत आमकां आमी सण सोडता. तशें म्हळ्यार आमचे थंय मरण आपलें काम करीत आसा आनी तुमचे थंय जीव आपलें काम करीत आसा. सही सांगता हांवें सभा करचे वरवीं अपोस्तल पावल आनी हिज टीम आमचे थंय मरण या कश्ट, ओके, दगदणी अशें पुरो काम करत आसता. कितें फायदो? तुमचे थंय जीव. ओके, ताचे थंय जिवनांतलो आसलो तसो जीव तुमचे थंय काम करीत आसा. मरण म्हणटा आसतना ती दगदणी कश्ट सोसून आसा म्हणून तो सांगता वर्स 12. तुमचे थंय जीव वता. सो वॉट वी सी इज द पॉवर ऑफ गॉड. देवाची सकत ताच्या थंय काम करणं आशिल्ली तो जिवा वरवीं. आनी मुखार वाचतना 4:16 आमी वाचता. 4:16. ह्या पासत आमी दर साणिना. ओके, 2 Corinthians 4:16. आमचे थंय जर आमचे भायले सैंब इल्ले इल्ले नाश जावन येता तरी आमचे भितरले सैंब जिवान बरोन येता. ते अनुभव जायचे आमकां. भितर तो जीव आसा तो भरपूर जावन जाय. ताच्या एकवटान आसले वरवीं तो बरोन येवंक जाय. भायले सैंब
नासता जावंक पुरो या वी गेट एज्ड. कित्याक आमचे वयर येतात ते हळवायाचे आनी तात्कालिक कश्ट, दोगदोणी कसलीच सारनातले अनंत सासणीक महिमेक आमकां तयार करतात. हळवायाचे या वॉट एवर टेम्पररी अनकम्फर्ट, डिस्कम्फर्ट, कश्ट, तात्कालिक दगद कसलीच सारनातले आमकां अनंत सासणीक महिमेक तयार करतात. प्रिपेअर्स फॉर अस द इटर्नल ग्लोरी. दोळ्यांक दिसतात त्या वस्तूंचेर आमचे ध्यान मन दवरिना, पूण अद्रस्त वस्तूंचेर आमची दिश्ट पडटा ते वस्तूंचेर आमी दवरता. अद्रस्त वस्तूंचेर आमकां दिश्टीक पडटा ते तात्कालिक, पूण दिश्टीक पडना ते सदां काळ बाळटा. तशें ही वचन आमी वाचल्यान तें मस्त बरें. दॅट्स द लायफ ऑफ गॉड. देवाचो जीव, सुम्याचो जीव आमचे ते आसले वरवीं हें सर्व साद जाता म्हणून पळयता आमी. ओके, सो सुम्याच्या जिवांत हांव जियेत आसतना तो दैवीक जीव ओके मेक्स अस टू लिव इन दीस वे. आनी नेक्स्ट चॅप्टर घेतना 5 आमी तेंच पळयता. आमी पळोवन जियेना पूण बावडटान जियेता म्हणून तो सांगता. 2 Corinthians 5:7 आमी वाचता. त्या जिवांत आसले वरी आमी आमच्या दोळ्याक दिश्टीक न्हय बगार भवर्ताच्या उजवाडान चलता. आमच्या दोळ्यांक दिश्टीक न्हय भवर्ताच्या उजवाडान चलता. आमचे धैर्य विशेष देखून आमचे ह्या कुडीचे बिडार सोडून सुम्याचे घरा वचून रावचे म्हणून आमकां दिसता. या दॅट इज इज डिझायर. ओके, मुखार आमी पळोवचें वर्स 14 क्रिस्ताच्या मोगान आमकां आराम धरल्यांत समेत मनशा पासून एकलो मेलो जाल्यार सकडांनी मेले म्हणून जालें. क्रिस्ताच्या मोगांत आमकां आराम धरल्यांत क्रिस्त आमचे पासून जियेलो सकड मेले म्हणून जालें. इन अदर वर्ड्स दॅट इज द लायफ ऑफ डेथ. आदामातय आमी आसल्या ते जिवेत क्रिस्त सांगता कुर्सायले म्हणून आनी त्या मोगांत आमी जियेता क्रिस्ताच्या मोगांत. आनी वर्स 15 सो जियेतले या फुडां आमचे खातीर जिवनचें न्हय बगार आपणा खातीर मेलो आनी उपरांत जिवन जालो ताचे खातीर जिवनच्याक तो समेस्ता खातीर मेलो. हें वचन आमकां सगळ्यां बाय हार्ट आसा म्हणून दिसता. बट द पॉवर ऑफ द लायफ ऑफ गॉड हांगासर अशें देवाच्या जिवाची सकत हांगा आमी पळयता. जियेतल्यांनी कोणें जियेतल्यांनी म्हळ्यार नवो जीव मेळिल्ल्यांनी. इट्स नॉट फॉर एवरीबडी. ओके, दोज यू रिसीव्ड द बॉर्न अगेन लायफ. नवो जीव क्रिस्ताचो जीव लाभल्ल्यानी आपणा खातीर स्वार्था खातीर जिवनचें न्हय बगार आपणा खातीर मेलो आनी जिवन जालो तो स्वामी ताचे खातीर जिवनच्याक तो सोमेस्ता खातीर मेलो. सो द लायफ दॅट वी लिव 5:15 या रोमन हांगासर 5:15 आमी पळयता क्रिस्ताचो जीव सुम्याचो जीव आत्मीक जीव त्या जिवांत आमी जियेतल्यांनी सुम्या पासून जिवचें. इफ यू लूक एट द ऑर्डिनरी लायफ नॅचरल लायफची आलोचन केल्यार नो यूज. यू कांट. दॅट नॉट प्रोड्यूस द लायफ ऑफ गॉड. देवा खातीर जिवंक जायना. तें सैमीक जाता आनी आमच्या सक्त्यान जाता. सो आत्मीक जीव पळयत आत्म्याचो जीव आत्म्यान बरो नासल्या वरवीं मात्र आमी सुम्या खातीर जिवंक जाता. जियेतल्यांनी या फुडां आमचे खातीर न्हय आमचे खातीर मरण पुनर्जीवन जाल्यार सुम्या खातीर जिवनचें वो आत्मीक जीव लाभल्यांनी मात्र. ओके, सो देखून तूं मुखार सांगता या फुडां रक्तमासाचे स्थिती खातीर प्रमाणे कोणाकच आमी मोल बांदिना. सो अगेन तेंत एक्सप्लेनेशन इट्स नॉट नॅचरल. रक्तमासाची संगत न्हय. एका काळार क्रिस्ताक आमी त्या दिश्टीन मोल बांदिल्लें रक्तमासान पळयलें एका काळार सुम्याक. आतां हे मस्त जाण त्या प्रमाणे पळयता नॅचरल जावन. इफ यू लूक एट गॉड इन नॅचरल आयज स्वाभावीक जावन पळयल्यार नॅचरल जावन सुम्याक पळयल्यार रक्तमासाच्या रितीन आमी सुम्याक पळयल्यार देल बी नो यूज. ओके, सो आमच्या मनांत दॅट बिकम्स नॉमिनल क्रिश्चनिटी म्हणटा आमी. पूण आमी आतां तशें करिना. तशें म्हळ्यार आतां आमी कशें करता आमी आत्म्यान पळयता. ओके, सुम्याच्या जिवांत आसून सुम्याक पळयता. ओके, आनी ते व्यत्यास आमी संपूर्ण घेवंक जाय. ओके, नो वेदर यू आर ऑपरेटिंग इन द फ्लॅश ऑर नॅचरल लायफ ऑर इन द स्पिरीट इन द क्रायस्ट लायफ. ओके, आमी खंयचेंय आसा म्हणून आमी तें केदाळे तुकून पळयचें. सो इन माय मायंड इन माय हार्ट अँड अलायन इट. तुमचें जिवीत चिंतना सकयल तें अलायन करूंक जाय. येस, आय एम इन द स्पिरीट. आय एम अलायनिंग विथ द लायफ ऑफ गॉड क्रिस्ताच्या. देर कम्स द अगापे लव.
थंयसर मात्र आगापे लाव येता, थंयसर मात्र पळय तुजें फळां येता, थंयसर मात्र आत्म्यान करचें काम येता. बिकॉज इट्स द लायफ ऑफ गॉड. थंयसर सोम्याचो जीव आसता म्हणून आमी पळयता. क्रिस्त म्हणजे थंय जियेता म्हणल्यार त्या एका अनुभवान थंयसर आमी आसता. सो मोस्ट ऑफ अस मेनी टायम्स वी लिव क्रिश्चन लायफ इन द नॅचरल वे. मस्त जाण आमी, इन्क्लुडींग मी, हांव हिंगड म्हण सांगना, आमी आत्मीक जिवीत नॅचरल रितीन जियेता. या बॉर्न अगेन नाही आसलो मनीस कशें जियेता त्याच प्रमाणे. ओके, सो वी डोंट रियलायज दॅट ए लायफ वीच इज इन माय स्पिरीट मॅन, तो आमच्या आत्म्यान तो जीव आसा म्हणून थंय जावन हांव जियेना. तशें जावन मस्तपटी कितें जाता, स्ट्रगल, बेजाराई, असमाधान, रियाक्शन, फ्लॅशली रियाक्शन्स येतात. राग येवचो जावन दी, सडन उलोवचें जावन दी, मेनी थिंग्स हॅपन बिकॉज वी आर नॉट लिव्हिंग इन दीस स्पिरीट लायफ. ह्या आत्मीक जिवांत जियेनासनासले वरवीं. सो वी नीड टू ऑलवेज बी कॉन्शियस ऑफ दीस लायफ. म्हणल्यार आमी कॉन्शियस जावन आसा जे उडासांत, ज्ञानांत, ना हो जीव न्ही, हो जीव क्रिस्तचो जीव म्हणजे ती आसा म्हणून ऑलवेज ट्यून टू दॅट लायफ. त्या जिवाक आमी ट्यून करून आसूंक जाय. ओके, सो वी आर ऑलवेज इन्क्लायन्ड इन दॅट वे. त्या प्रमाणे आमी आमकां इन्क्लायन्ड करून आसूंक जाय. सो ह्या जिवांत आसतना मस्त कश्ट आसतात. पावलाक आसले टॉर्न इन द फ्लॅश म्हणून ताणें सांगिल्लें 2 Corinthians 12 आनी ताणें सुमार फाटी मागणें केलें देवा लागीं 3 फाटी. देवान काडूं ना. आमी समजता अस्कत कांयत. एंड दॅट वॉज ए पर्पज ऑफ गॉड. ह्या जिवांत आमी जियेत आसतना देर इज ए डेंजर ऑफ फ्लॅश डॉमिनेटींग. फ्लॅश डॉमिनेट करूंक आमकां डेंजर म्हळ्यार तें होराट आसता, तें एक स्ट्रगल. ओके, वी हॅव टू डिफीट इट. आनी पावलाक कितें जावन आसलें तें होराटा, ताका मस्त रेवलेशन मेळिल्लें. तो म्हणटा हें रेवलेशन मस्त म्हाका मेळिल्ले वरवीं हांवें कितें जावन जो स्पिरिच्युअल प्रायड येवन जो म्हणून देवान म्हाका अशें कांटो दिल्लो म्हणून. ओके, केप्ट मी अंडर सबजेक्शन बिकॉज एवरी वन ऑफ अस हॅव ए बॉडी. ही फिजिकल बॉडी आसता बरें ग, तें रक्तमासाचें सैम काम करूंक प्रयत्न करता. दो वी हॅव क्रुसिफायड जाल्यार Romans 8:13 एप्लाय करून आमी जियेता. ओके, बाय द पॉवर ऑफ द स्पिरीट अशें जावंक साद आसा. देखून म्हाका देवान हो कांटो दिल्लो म्हणटा अपोस्तल पावल. आनी मागणें केल्या तें काडूं ना, पूण म्हजी कृपास तुका पुरो म्हूण सांगलें. आनी वेन आय एम वीक आय एम स्ट्रॉंग. 2 Corinthians 12 तो एक्सप्लेन करता वर्स 10. सो वी आर एबल टू एप्लाय द सेम प्रिंसिपल ऑफ द होली स्पिरीट. पळयतात म्हण तांचें काम आमकां करूंक आमचें थंय तो फळ करता आनी साद करता. अशें आसता आसतना आमी समजून घेवया आमच्या जिवितांत आत्मीक जीव सोम्यान दिल्लो, आत्म्यांत आसलो जीव, त्या जिवा मरिफात जिवंक तो आमकां कुमो करून दी. आनी हाका तो कितें सप्लाय करता? ग्रेस. ताची कृपा चड आनी चड तो दिता म्हणून पळयता. मोर ग्रेस टू द कलत्यांक तो कृपा दिता. तितलें मात्र न्ही, माय ग्रेस इज सफिशियंट फॉर यू म्हणटा आसतना म्हजी कृपाच तुका पुरो म्हणून अपोस्तल पावलाक सोम्यान सांगता आसतना तो कालतो जालो म्हणून आमी चिंतयात की कंडीशन. सो यू वॉज केप्ट हंबल. ओके, तशें ताका ती फाव केली आनी आमकांय तशें ताचे वयल्यान देवा सोम्याचेर आमी डिपेंड जावन आसता. त्या पासून तो कृपा दिता. कृप्यांत आनी एक संगत कितें ती पावर. ओके, इज द एनेबलिंग पावर म्हणटा आमी. आमकां जिवंक जाय जाली सकत एम्पावरमेंट म्हणटा. ही वील गिव अस द पावर टू लिव, पावर टू प्रे, पावर टू मेडिटेट, पावर टू लिव. कितें सकट जाय गी आत्मीक जिविताक जाय जाल्यार तो स वदकसून दिता. क्रिस्त ती आमकां चड दिला म्हणटा. 2 Corinthians chapter 2 आम सॉरी 2 Peter chapter 1 इट टेल्स दैवीक जीव जिवंचक आनी ताच्या स्वभावांत आमकां ताणें वांटेली जायसां केलां चड वागदानां. आनी कितें सर जाय गी भक्तीपणान जिवंचक या दैवीक जिवान जिवंचक ताणें सर क्रिस्त ती आमकां वदकसून दिलां. देखून जेजून सांगचें म्हाका कळचें म्हणून. ओके, तें म्हळ्यार रिवेलेशन घेवन क्रिस्त तावन घेवन आमी जिवंक तो आमकां वदकसून दिवन वरचो जावन आसा. सो पळयत म्हाका कुमो करून ह्या संगतींनी आमी पळयत आसतना पावलांत आमी शिकता वस्तू संगत्यो कशें आत्मीक जिवांत आमी जिवंचें म्हणून. सो आमचें थंय तो ट्रान्सफॉर्मेशन हाडणं त्या प्रमाणे करून दिता. ट्रान्सफॉर्मेशन हाडी जाल्यार 2 संगती आमी पळयलें. चॅप्टर 1 पळयलें कस्ट. हांगा पावला की कस्ट दिलें. सो द प्रेशर वील ऑलवेज ब्रिंग ट्रान्सफॉर्मेशन. ओके, एक प्रेशियस स्टोन जाय जाल्यार इट अंडरगोज लॉट ऑफ प्रेशर. सो देव आमकां त्या एका संगती मुखांतर
ट्रान्सफॉर्मेशन आमचे ते बदलावण हाडूंक करता. एक कस्टमर इफात म्हणटा आसतना इट्स अ टेस्टिंग ऑफ अवर फेथ म्हणटा आमी. आमची परीक्षा वळख जाता बाबाडटा. आनी सेकंड थिंग इज बिहोल्डिंग म्हळ्यार आमी टर्निंग टू द लॉर्ड. सोम्याक आमी परतुंचे सोम्या कुशीन आनी बिहोल्ड करचें पळोवचें. ताची महिमा पळोवनूच तसले वरवीं आमी ट्रान्सफॉर्म जाता. ओन्ली द 2 ways in which we are transformed. बदलावण जावंक ट्रान्सफॉर्म जावंक 2 methods. सफरींग अँड बिहोल्डिंग द लॉर्ड. सोम्याक पळोवनूच आसतना ताच्या सारक्याचे आमी जावंक येता. ओके ते पळोवचें म्हणटा आसतना ती कम्युनिकेशन या कम्युनियन फेलोशीप एवरीथींग वील कम देर. सगळी थंयसर आमी इन्क्लूड करूंक शकता. ओके सो देव आमकां ताच्या आत्म्यान चलोवन दी. सेकंड कोरिंथियन्स चॅप्टर 13 घेता आसतना लास्टाक तो सांगता चॅप्टर 13 ओके हांगासर 13 आसा. वर्स 12 पवित्र रुम्यान एकामेकांना मान करा. समेस्त भक्त तुमकां नामान धाडटात. समेन जेजू क्रिस्ताची कृपा देव पासो मोग आनी पवित्र एकवट तुमचे सवय आसूं. इट्स द मोस्ट पॉवरफुल वर्स. समेन जेजू क्रिस्ताची कृपा देवाचो मोग आनी पवित्र एकवट तुमचे सवय आसूं. एका शब्दांत तितलें आसा तांचो ध्यान करूंक आमकां तें बेनेडिक्शन जावन येयलां सुमार पटी. सो इट्स मे बी ओके टू बी अ बेनेडिक्शन बट इट शूड बी मेडिटेटेड. चड मेडिटेशनाक आमकां तें व्हरता. समेतान आमची कृपा कंटिन्युअस. ओके द सप्लाय ऑफ ग्रेस एनेबलिंग पॉवर म्हणटा आमी सकत आनी धर्मांत देणे अनंड. ओके आमी तें अर्न करिना ताची गिफ्ट फ्री गिफ्ट. ओके क्रिस्ताक ताणें दिलें आनी सर्व क्रिस्त मारिफात वदापसून दिलें ताच्या कृपे वरवीं. आनी ती कृपा आमकां बोळ दिता अस्कतकायेंत आनी हर एका वेळार. आनी देवाचो मोग दॅट इज द लव सुपर नॅचरल लव अगापे लव गॉड कायंड ऑफ लव. ओके त्या मोगाचें प्रकटण आनी तो मोग ताणें दिल्ले वरवीं आमी मोग करूंक शकता. आनी तो मोग आत्म्यान मात करचो जावन आसा. सैमीक न्ही म्हणून आमी जाणा. तो मोग तुमच्या संगत आसूं आनी म्हणून पावलाचें मागणें. एक्चुअली इट्स ए बेनेडिक्शन इज अ प्रेयर. ओके तें मागणें जावन आसा. आमी बेनेडिक्शन करून दवरल्यार बट तें डिपर मिनींग काडूंक जाय. आरोनाक ते दीस आराधन महायाजकाक तें ब्लेसिंग करूंक मोइजेक देवान तशें केल्लें. थंयसर प्रकाश म्हणान तो क्रिस्ता थंय आयलो आमकां. एक्चुअली इफ यू मेडिटेट दॅट पार्ट ऑफ द बेनेडिक्शन मोइजे कितें देवान दिल्लें मोइजे मारिफात इस्रायल लोकांक अशें तूं आशिर्वाद कर म्हणून तें आनी हें आमी कंपेर करया. ओके नंबर्स चॅप्टर 6 पोरण्यासोल्ल्यांत मोइजेक दिल्लें. मोइजे मारिफात इस्रायल लोकांक आशिर्वाद करूंक देवान दिल्लें. नंबर्स बुकान गणना 6:24-25 ताणें सांगलें हेज्याक आशिर्वाद हेज्याकान कशें आशिर्वाद करचें म्हणून. सुरेस्परान मोइजेक म्हळें आरोना कडेन ताच्या पुता कडेन उलोवन तांकां सांग. नंबर्स 6:23 तुमी इस्रायलितांक ह्या परी आशिर्वाद दिवंक जाय. तुमी तांकां सांगा. आरोनाक सांगलें महायाजकाक सुरेस्पर तुका आशिर्वाद दिवं आनी तुका सांबाळूं. लॉर्ड ब्लेस यू अँड कीप यू. आमकां सांबाळचें आज सोम्या जेजू क्रिस्त थंय. आशिर्वाद क्रिस्त थंय सर आशिर्वादांनी आमकां भरलां. एफेसियन चॅप्टर 1:3 सुरेस्पर आपल्या मुखमळाचो प्रकाश तुजेर फंको. द लॉर्ड मेक हिज फेस शायन अपॉन यू. खंयसर क्रिस्ताच्या मुखामळार असलो प्रकाश आमच्या काळजांनी ताणें फंकयसो केला. सुरेस्पर आपल्या मुखामळ तुका दाखोव. मे द लॉर्ड लिफ्ट अप हिज काउंटेनन्स ओवर यू. आनी समाधान जीव. कोण सांती सुकवार सुमी जावन आसा जेजू. सो दीस आरोनीक ब्लेसिंग इज फुलफिल्ड इन क्रायस्ट. ओके आमी मागता आनी तें क्रिस्त मारिफात आमी घेता. ओके
In that life of Christ, this blessing is included. Whatever we see in the Old Testament, and कितें देवान वाग्दान दिल्लें अब्रामाचें, तशें तो इस्रायल परचें blessings. It comes through Christ. क्रिस्त मरीफत आमकां येतात. Blessing and cursing, Deuteronomy 28 गेल्यार आमकां कळटा. आनी Galatians chapter 3 ते आशीर्वाद, Galatians chapter 3 क्रिस्त मरीफत आमकां तें दिलें. See, it is so wonderful. कितें म्हळ्यार नियमशास्त्रांतले कर्स, नियमशास्त्रांत आसले परस शिराप ताणें काडून गेलो. Galatians chapter 3 आमी वाचसा. कोण म्हणे नियमशास्त्रपणे जियेल्यार तो कर्स्ड म्हणून आसा थंयसर. कित्याक नियमशास्त्र असले सगळी कोणायकी पाळूंकूच जायना. इम्पॉसिबल. 1% गेल्यार 1.1 गेल्यार तो फेल जाता. सो वर्क्स ऑफ द फ्लॅश नो बडी इज जस्टिफायड. इट इज ऑल कर्स म्हणून म्हणटा. नियमशास्त्र 3:10 वाचल्यार Galatians 3:10 थंयसर बरयलां. जस्ट वाचता एक वचन. Galatians 3:10. जी कोण नियमशास्त्राच्या कायद्या प्रमाणे जिवंक प्रयत्न करतात ती शिरापकाल आसात. कित्याक पयलीं पुस्तकांत बरोवन आसा, नियमशास्त्रांत बरोवन आसलें सगळें मानिना पाळिना जाल्यार शिरापांत पडलेलो म्हणून. जिवंक प्रयत्न करतात. यू अंडरस्टँड? नॉट फेलिंग टू लिव्ह, ट्रायंग टू लिव्ह. ऑर इफ यू वॉन्ट टू लिव्ह एज मनी ऑफ द वर्क्स ऑफ द लॉ 3:10 नियमशास्त्रा प्रमाणे जियेतात ती शिरापकाल. यू अंडरस्टँड द डिफरन्स? ओके. कोणूच नियमशास्त्र प्रकार जेजू मुखार नित्योन जायना, देवा मुखार नित्योन जायना. वर्स 13 आमचे पासत शिरापलेलो जावन जेजू क्रिस्त आमकां नियमशास्त्र शिरापांत सोडयतात. पवित्र पुस्तकी बरोवन आसा, कुर्सार उमकळ्ळो हर एकलो शिराप पडलेलो जावन नियमशास्त्र शिरापांतली सोडयल्यांत. वर्स 13 बरयलां. 3:13 Galatians 3:13 नियमशास्त्रांतल्या त्या शिरापांतान आमकां सोडयलां. सो हाऊ ब्लेसेड वी आर. ओके. सो शिराप थंयसर म्हणून गेलो. आनी एनी अदर शिराप आमच्या पुर्वजांतून आयिल्लोय क्रिस्त थंय येता आसतना तो ब्रेक जाता. आमी मागणें ब्रेक करचें आमकां करूं ना जाल्यार. इफ यू नो दॅट एनीथींग इज होल्डिंग अस बॅक. एक फावटी म्हटल्या मागीर वी हॅव टू बिलीव दॅट इट इज ब्रोकन. परत परत करची गरज ना, पूण एक फावटी करूंक जाय. ओके. ब्रेक द कर्स ब्रेकिंग म्हणटा आमी करूंक जाय. इट इज ब्रोकन. ओके. नाव द लायफ ऑफ क्रायस्ट. क्रिस्त थंय असल्या जिवांत आमी जिवंक जाय. सो आमी मागणी करता आसतना पवित्र आत्मा आमकां चलोवन दी. कित्याक म्हळ्यार हे नवो जीव आमकां ताणें दिला. एक सांगत हांव लास्ट टायम सांगून आसलें मागीर पळया. कित्याक म्हळ्यार पोरण्या सल्ल्यांतले नियम मरण हाडटा तरी जाल्यार दावीद राय म्हणटा हाव आय लव युअर लॉ. हांव तुज्या नियमांत संतोसता. जोशुआ सांगलें वो नियम तुज्या तोंडांत आसूं न्ही म्हणून लॉ. कितें तो व्यत्यास? कितें म्हळ्यार ते आत्म्या मरिपात उलयतले आनी आत्म्याच्या सत्यान मात्र ते नियम पाळूंक ते प्रयत्न करतले या रावतले तातूंत. आनी ते मुखार पळोवन असले सोडून दराक. प्लीज रिमेंबर पोरण्या सल्ल्यांत कोण पुरो देवाचे लोक आसले गे नियमशास्त्रांत संतोष पावतले ते सोडून दराक मुखार पळोवन आसले जेजूक. तशें जाल्ले वरवीं ते प्रवादी जावन दी, दावीद राय जावन दी, जोशुआ जावन दी, सगळे देवाचे लोक बचावेक मुखार पळोवन आसले क्रिस्ता मरिफत येवच्या. तशें जावन तांकां आत्म्या मरिफत तशें सांगूंक जालें. आय डिलायट इन युअर लॉ. सो आज आमी आत्म्या मरिफत सांगूंक शकता. सुम्याच्या त्या नियमांत संतोष पावता ताणें उपदेशांत. बट वी लिव बाय द स्पिरीट. आत्म्या मरिफत आमी जियेता. नियमशास्त्र पाळून आमी जियेना. आत्म्या मरिफत जियेल्ले वरवीं नियमशास्त्र फुलफील जाता. सो नियमशास्त्र मोठचो उद्देश ना हांगासर. नियमशास्त्रांत कितें आसा दावोपदेशांत जावन दी आनी सर मॉरल लॉ तो करूंक सकत आत्म्यान फोव करची जावन आसा. सो देव आमकां कुमक करूं दी. सर समजो समजूंक फोव करूं दी. सो एनी क्वेश्चन्स ऑन लॉ नियमशास्त्रा विशयान कितें सवाल आसल्यार आमी हिंगड पर्सनली डिस्कस करून समजून घेवयात. आनी सुम्याच्या जिवतान जिवनचें कशें म्हणून आनी चड सारकें गुण्यान आमी शिकोवंक वयतात. आमकां कुमक करून दी. मागणी करया. बापा आमी तुका काळजांत तावन अर्गां दिता. तुज्या सन्निधानांत आसून थोड्यो संगत्यो समजूंक आत्म्या मरिफत शिकोवंक तुवें फोव केल्ल्या पासून तुका अर्गां. कुरिंथकाराच्या पत्रांत दुसऱ्या पत्रांत पावलान तांकां बरयता आसतना सुम्याच्या जिवा विशयांत एस्पेशली चॅप्टर 3 बापा आमी तुका अर्गां दिता. तो जीव हाडटा तें नियम आत्म्या मरिफत तें जावन आसा. पूण मरण हाडचे नियम पोरण्या सल्ल्यांत आसले तांकां ते पाळूंक जावना. पूण नियमशास्त्रांतलो उद्देश देवाक जाणा जावंक देव
कितलो पवित्र म्हणून जाणा जावंक आनी मनशांत कितें देव अपेक्षिता म्हणून जाणा जावंक आनी खंय ताळा मनशाक तें करूंक जायना गे ताळा मनशाक सोडून दवरची गरज म्हणून दाखोवन दिवंक पातक कितलें वर्तें म्हणून दाखोवन दिवंक आनी भक्षणाक कलतेपणाक आनी पश्चातापाक आनी सुम्यातें येवंक तेणी आमकां दिल्लें जावन आसा त्या पासून तुका आमी अर्घ दिता आमकां तुवें असो उद्देश जाणांक कळीत जावंक फोव केले पासून तुका अर्घ सुम्या आनी मागता आमी ह्या पवित्र जिवितांत सुम्याच्या जिवितांत जिवंक तूं आमकां आनी चड बळोवन चलय आनी कोण सुम्याक एक पडटा तो एक आत्म जावन आसता आनी 2 Corinthians 3:17 पळयल्या प्रमाणे तो आत्म जीव सुमी जावन आसता आनी खंयसर सुम्याचो आत्मो आसा कितें सुटका आसा त्या सुटक्यांत आमी आसून जिवंक तुवें आमकां फोव केला तुका अर्घ सुम्या त्याच प्रमाणे आमी मागता सुम्याक पळयले वरवीं बिहोल्डिंग द लॉर्ड वी आर ट्रान्सफॉर्म्ड आमी परिवर्तन जाता महिमेतून महिमेक वेता बाबा मागता आमी हर एकले त्या महिमेतून महिमेक वेचाक तूं आमकां चलय म्हणून मागता आनी आमच्या दयेन ती कृपा दिवन तूं आमकां सांबाळताय आमच्या कश्टांत अनुरांत ती कृपात आमकां सांबाळता ओवरकम करूंक सकत दिता त्या पासून तुका आमी अर्घ दिता सुम्या जेजू क्रिस्ताची कृपा आमच्या ते सदांच काम करचे पासून मागता सुम्या चड कृपा कलत्यांक आनी तुजे वयर डिपेंड जावच्याक तूं वदकसून दिताय तुका आमी अर्घ दिता आमकां ती कृपा चडून चड मागता आसतना तूं दिवचो जावन आसाय त्या पासून तुका अर्घ सुम्यात हांव ती घेवन आमी जिवच्याक तूं आमकां फोव कर चलय सुम्या तेच प्रमाणे बाबा आमी मागता देवाच्या मोगांत आमी केदाळे आसचे पासून तो मोग अगापे आत्म्या मरिफांत दिल्लो आनी पवित्रात्म्याच्या एकवटांत आमी जिवचे पासून तुका अर्घ दिता आत्मो आमकां तो एकवटायता देवाची कृपा देवाची चड आशिर्वाद आमकां आसा करता त्या पासून तुका अर्घ सुम्या सांगता एकवटान जिवंक पवित्रात्म्यान आमकां कुमक करता त्या पासून तुका आमी अर्घ दिता तुका अर्घान तुका होगळाक तुज्या जिवांत सदांच आसून आमी जिवच्या तूं आमकां हर एकल्यांक चलय म्हणून मागता वेळा पासून तुका अर्घ उलयल्या पासून तुका अर्घ बळोवन केल्या पासून तुका अर्घ तुका होगळाक तुका महिमा पडयता मागता जेजू क्रिस्ताच्या पवित्र नांवान आमेन.